बरं आले का सारे? आले का दोन्ही टाले आपल्या? हा दोन्ही ट्रॅक्टर आले, पण तुमचा ट्रॅक्टर म्हटलं इथं घेऊन गेले पाहिजे होता जवळ. इच्छा इथं म्हटलं गणपती मूर्ती आपल्याला ठेवायला असा नाही जात होती. सोपा जात होता ना आपल्याला. अरे गजूभाऊ म्हणे टाली ट्रॅक्टर सध्या तिकडे लावा म्हणे, जेव्हा तुमच्या मूर्तीची वेळ येईल म्हणे न्यायची तेव्हा इकडे करून घ्या म्हणे, म्हणून तिकडे ठेवून दिली. कसं आहे अडचण होते म्हणे इथं. आता बाकीचे लावते म्हणे. आता तुमच्या पहिले लोक येऊन गेले आहे म्हणे, तुमच्या पहिलेचे जे मंडळवाले आहे म्हणे पहिले त्याला द्यायला लागणार म्हणे गणपती, तुम्हाला थोडी आल्याबरोबर देणार आहे म्हणे. अरे तर चला ना मग अंद्र, काय इथंच वेळ करता काय? चला ना पटकन, चला या रे मांग. हे मूर्ती सांगू राहिलो होतो म्हटलं पहिले आपल्या मंडळासाठी, पण आपल्याला कसे सिंहासनावरची पाहिजे होती, तर मग सिंहासनावरची ते सांगितले आपण. अरे गणपतीचा 10 दिवसाचा मान सिंहासनावर बसाचाच आहे, सिंहासनावरचीच पाहिजे मूर्ती. हे पिक्चरातल्या सारखी काढू राहिले पुष्पान हे ते, विटंबना आहे आपल्या गणपती देवाची. अरे काय माहित अरविंदराव, कधी समजून तर लोकायले काय माहित बाबा. अरे पिक्चरातले हिरो सारखे हिरो आपल्या देवाची बरोबरी करते काय? हिरो आपल्या देवाची बरोबरी करते काय? त्याच्या याच्यातली पाहिजे, त्या पुष्पातल्या सारखी पाहिजे मूर्ती. अरे कधी समजून लोकाले आपल्या काय गणपतीला गणपती सारखंच पा, गणपतीच्या रूपासारखंच पा. कायलेच पाहिजे पुष्पान बिष्पा. अरे आपला गणपती देव आहे साधा सिंपल, सिंहासनावर तर चांगला वाटते. चला समोर या आपल्या गणपती पशी या बरं पटकन. अरे कुठे हो, हा आपल्या मंडळाचा गणपती पा कसा आहे, देख ना कसा आहे सुंदर मूर्ती, सिंहासनावर बसलेली जशी पाहिजे तशीच. भल्ली खतरनाक दिसू राहिली मूर्ती आपली, पुऱ्या आपल्या मंडळाला शोभा देईन म्हटलं ते. अरे अरविंदराव अशी मूर्ती म्हटलं पुऱ्या मंडळात नाहीये म्हटलं, अशी मूर्ती आहे म्हटलं. हे 10 फुटाची मूर्ती कशी आहे पाय ना, एकदम साक्षात गणपती दिसू राहिले म्हटलं ते. मंडळ बी मोठं आहे ना मग, ताते आपलं मंडळ नाही का मोठं? अरे म्हणून तर मंडळ आपण 40 फुटाचा घेतलं, म्हणून तर मंडळ आपण 40 फुटाचा घेतलं. शोभा आली पाहिजे गणपतीले, गणपती 10 दिवस बसते आपला, एकदम सुंदर दिसला पाहिजे. 10 दिवसाचा पाहुणा आहे म्हटलं, पाहुण्याला काही कमतरता नाही झाली पाहिजे आपल्या. पण सगळं तात्या याचं जे बी जाते क्रेडिट ते तुम्हालाच जाते म्हटलं. आमचं तर लक्षात नव्हतं का गणपती कधी बसते काय बसते, ते तर तुम्ही उठून उभं केलं म्हणून जमलं म्हटलं ते, नाही तर आमचं तर लक्षच नव्हतं. परमिशन आहे काढली तुम्ही, वर्गणी केली, सगळं तुमच्याच झालं म्हटलं. दरवर्षी प्रमाणे तुम्हीच घेतला म्हटलं इंटरेस्ट याच्यात, बाकी तर बस आपापल्या याच्यात राहते कामधंद्यात. तुम्ही राजू हो शेतीवाडीचं करून तुम्हाला मोठी आवड आहे बा गणपती बसवायची. अरे नाही तसं दिसं काही नाही, एकाच्या नसते हो सार्वजनिक काम. सार्वजनिक कामात सगळ्याचाच हातभार लागते. जेवढं माया म्हटलं योगदान आहे याच्यात त्याच्या दुप्पट तुमचं बी आहे. आता मी एकटं काय करू सांगा, मग एकट्याच्यानं होते का ते सगळं करणं? नाही होत. आता माझी वैगीच झाली, अरे तुमचा साथ होता म्हणून आपण गणपतीचं मंडळ उभं करू शकलो, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. अरे मोन्या कुठे गेला रे? मोन्याने दिसू राहिला. मोन्याला बोलावणं कुठं आहे तर राजा? अरे मोहन दा गजानन भाऊले आणायला गेले, बस 2 मिनिटात येते ते. अरे मोन्या आणलं नाही काय गजानन भाऊले सोबत? आणायला गेलता तू? अरे बाकीच्या मूर्त्या करतो म्हणे 2 आणि बस तुमच्या जिकडे येतो म्हणे, तुमचं देतो म्हणे करून, बस तुमचं देतो म्हणे करून. बरं मोन्या मूर्ती कशी दिसू राहिली तू सांग, आता तू सांग मूर्ती कशी दिसू राहिली तर. जसे मला पाहिजे होती तशीच आहे मूर्ती. मूर्ती तर अशी जोरदार आहे काय मंडळाला शोभा देते काही सांगताच नाही. अशी सुंदर मूर्ती मी नाही पाहिली तात्या. घ्या गजानन भाऊ बी आले तात्या, घ्या पटकन या. मोसम खराब आहे म्हटलं, अबाय गरजू राहिलं, एवढा धडधड धडधड करू राहिलं म्हटलं. घ्या जरा आटपतं, घ्या कार्यक्रम लवकर नाही आपल्याला पाण्याच्या अगोदर गणपती. अरे नमस्कार नमस्कार तात्या. अरे काय राजू गजानन भाऊ एवढा वेळ असते काय? द्या ना आम्हाला मोकळं करून पटकन या. तुमची वाट पाहू राहिलो होतो म्हटलं आम्ही. अरे आरती चालू करून द्यायला पाहिजे होती, कोणाची वाट पाहत बसले तुम्ही? आरती करून द्यायला पाहिजे होती चालू, काय फरक पडू राहिला? आरतीचं ताट घ्यायला लागत होतं तिथं आपल्या याच्याहून स्टेजहून, आणि चालू करून द्यायला पाहिजे होती आरती. मी येतच होतो मग नंतर. कसं आहे दोघांच्या हाताने आरती झाली पाहिजे, तुमच्या मा हातानं. मान दोघाचाही असते म्हटलं, बनवणाऱ्याचा बी असते आणि बसवणाऱ्याचा बी असते. बरं असं म्हणता काय? बरं जा रे मोन्या, ताट घेऊन ये पटकन या. मूर्ती कशी बनवली म्हटलं, मूर्ती कशी बनवली आहे ना? आवडली सगळ्याले? अरे लय जोरदार बनवली गजू भाऊ तुम्ही. आम्हाला मूर्ती सांगायची असली गणपती मंडळासाठी आम्ही कुठे भटकतच नाही ना. जातो का इकडे तिकडे? किती वर्षापासून येऊ राहिलो तुमच्यापाशी. आमचा फोन आता आमच्या आजूबाजूचे मंडळ तुमच्याच पशी येऊ राहिले म्हटलं. तसं द्या लागते लोकायले पसंत आलं पाहिजे ना. आता गणपतीच्या मूर्तीची फिनिशिंग कशी देतो आम्ही, कशी देतो? भेटते का बाकीच्या इकडे अशी? आणि चला घ्या हारतीचं ताट घ्या. बरं जिंटा इकडे ते थैली त्याच्यातलं प्रसादाचं काढ आणि हार काढ बरं. हार तर भल्ला मस्त आणला रे, हार एकदम फेस फेस आणला गणपतीला, एकदम बरोबर झाला. घ्या ना आरतीचं ताट घ्या ना तात्या, वेळ होते मग तुम्हाला तिकडे झाले, पाण्या पावसाचा मोसम आहे. घ्या करा पटकन आरती. रुपये तुझे गणपती बाप्पा. पुण्याचं लेगे प्रसाद आणि सगळ्याला वाट. चल पटकन गणपती बाप्पा कशी ठेवला रे? हा ठेवला ना, घ्या तुम्ही घ्या पहिले सगळ्याला वाटून दे आपल्या गावदारीवाल्याले, मग मला देतो. घ्या अरविंद काका, घ्या रे घ्या बडबड. एक उरला आता मी खाऊन घेतो. अरे मोन्या झाला का प्रसाद खतम? गजानन भाऊले तर दे. अहो एक चक्ती उरली होती मी खाऊन टाकली. अरे काही हरकत नाही, नुसतं सकाळपासून म्हटलं गोडच खाणं चालू आहे, प्रसादच खाणं चालू आहे. तुम्ही खाल्ला ना, काही लोड नका घेऊ. हे मोन्या हे ताट उचलून ठेवून दे पूजेचं, जिथं होतं तिथं. कसं आहे गणपती मूर्ती उचला लागते आता आपल्याला, त्याला लागीत लागून जाईल तर अक्षित कुकू एकात होऊन जाईल. मी जाऊ काय मग तात्या? आता बाकीच्या मंडळचं करून देतो म्हटलं. मला कसं सगळ्याच मंडळापाशी राहा लागते, सगळे धन मलाच पाहिजे, मला कसं आहे आता. अरे हे राहिलेली रक्कम द्यायची होती तुम्हाला, हे घ्या मोजून घेता म्हटलं पुरी. हे असं आहे मग तुमचं, ह्या अशा गोष्टी करता? चांगले व्यवहार खराब करता तुम्ही असं बोलून. अरे भरोसा आहे ना मला, काय करता तुम्ही त्याच्यातनी? ताटे मीच घेऊन जातो, राहू द्या तुम्ही मूर्ती उचला, तुम्हाला टाइम होते फालतू. ताटे मीच घेऊन जातो तिकडे. बरं काही हरकत नाही. काही नाराजी? गजानन भाऊ काही नाराजी म्हटलं? अरे तुम्ही सांगा तुमची काही नाराजी आहे काय? तर
तुम्ही सांगा, माही काहीच नाराजी नाही आहे. तुमची नाराजी असेल तर काही सांगा. अरे काहीच नाराजी नाही, घरच्यासारखं आहे ना आपलं काम. आणि काय नाराजी नाही घरच्या माणसासोबत. बरं तात्या येतो मग. मला तिकडे बाकी जायचं गणपतीचं करून देणार. हा या गजानन भाऊ. आता एक काम करा, सल्ल्या तू मागून होय, शाहरुख आहे तूही मागून होय, हा आणि मोन्या तू इकडून होय, मी इकडून होतो. 4 बाजूले 4 आणि बाकी तुम्ही तिकडून इकडून होऊन जा. चला चालू दे आपला गणपती उचला आता. गणपती बाप्पा मोरया म्हणून सारखा घ्या म्हटलं हटारे म्हणतो हटारे पटकन या. बोला गणपती बाप्पा. अरे हटा ना रस्त्यातून हटा ना तुम्ही काय आले. जा ट्रॅक्टर लाव रे पटकन या. जा रे चिंट्या जा ट्रॅक्टर घेऊन ये तू पटकन. जा लाव बरं. आता आवाज येऊ राहिला ट्रॅक्टरचा. लावला वाटते ट्रॅक्टर. अरे लावला का रे चिंट्या ट्रॅक्टर लावला काय. हा दादा लावला ट्रॅक्टर लावला. येऊ द्या डायरेक्ट येऊ द्या गणपती. अरे सल्ले आहे ना रे बरोबर. हा त्यावरच वजन येऊ राहिलं वाटते सगळं. अबे जाना तिकडे उभे राहून राहिले का. जाना करू लागा थोडंसं. हा का आमच्या भरोशावर पाहता काय. अरे इकडून पाहिजे होता त्या 2 जण इकडून पाहिजे. इकडून लय भारी उराला. हे असं यायचं आता सगळेच गेले. हा आता इकडून आपल्या इकडून भारी उराला. इकडून या ना कोणी इकडून या ना. हा आता सगळेच मागूनच गेले काय. अरे विकाशा तिथले का उभ्या उराला ये ना इकडे जरा हातभार लावाले. पुरं वजा आलं म्हटलं इकडे. एका इकडे झाली मूर्ती. लवकर या. चल द्या आता डायरेक्ट ट्रॅक्टरवर घ्या. टाइमपास नका करू. इथे तिथे ठेवू नका. मग अधिक ताकद लागते. इकडे तिकडे ठेवू नका. डायरेक्ट ट्रॅक्टरवर घ्या. मूर्ती तर लय भारी दिसू राहिली होता ते. हा लय भारी आहे ना मूर्ती. अरे मातीची होय ना राजे. प्युअर मातीची आहे ना. भारी नाही राहील तर काय राहील. प्लास्टरची होता ते. प्लास्टरची बसवत असतो का आपण. मातीची बसवतो ना हरवर्षी. आणि आम्ही रे बाबू इतक्या वेळ तर पकडून असन तर उभे राहून तिथं मजा पाहू राहिले. पण मूर्तीला हात लावायला नाही राहिले. तसंच असते बाबू. मोन्या जो करते त्यालाच मरा लागते इथं. हे फक्त आश्वासन द्यायला राहते. अरे बस कर ना तात्या. आलो ना आता सगळे काय लवराले खेचते. चला घ्या ना पटकन टालीवर. हो घ्या हो नामदेवराव दिलीप भाऊ चिंट्या घे गणपती घे वरतं. घ्या इकडे वजन उराला रे. घ्या रे इकडे वरता येऊ दे. विकाशा घे रे. ढकल थोडासा घे रे. नामदेवराव थोडीशी म्हटलं डाव्या साईडनं ओळा म्हटलं तिले. मंदत घ्या म्हटलं थोडीशी. पाहता त्या बरोबर आहे काय. अरे तू हटरे चिंट्या काय दिसून राहिली मूर्ती. हट तू मागं. पाहता त्या बरोबर आहे आता. बस थोडी घ्या आणखी. पाहता बस बरोबर आहे. राहू द्या. चला रे वरतं चला रे. 2-3 जण चला रे पटकन या. ती मूर्ती पकडा रे वरतं. हल्ली नाही पाहिजे. आणि बाकीचे पुरे मागच्या टाली द्या. पुरे या उरलेले. मूर्तीला मोठे आहे ते बरोबर पकडा. अरे चला ना तुम्हाला का 10 वेळा सांगायला का. कुठे गेले रे पोट्टे. कुठे गेले दिलीप भाऊ पोट्टे. पाणी प्यायला गेले वाटते. म्हटलं तात्या समोर बसून जातो. सलमान आणि शाहरुखला टाकून द्या अंदर. काय ले का विकास आहे. मूर्ती पकडायच्या जीवावर येते का त्याला. समोर बसू राहिला. आणि चला करू का मग म्हटलं गाडी चालू करू काय. अरे करा ना आता. कोणाची वाट पाहू राहिले. चला घ्या गणपती बाप्पा मोरया. चला येतो मग गजी भाऊ. भेटू आता डायरेक्ट पुढच्या वर्षी. हो तात्या या मग. आली तर येत जा बा. पुढच्या वर्षी कुठं मना भेट देत जा ना. चला येतो मग गजी भाऊ. हा गाडी म्हटलं तात्या एकदम आरामानं घे जा म्हटलं. गणपतीची मूर्ती आहे. नाही तर तुमचं कसं आहे. जेव्हा कोणी नाही राहत गाडीत नाही तेव्हा मार आरामानं चालवता. जेव्हा गाडीत कोणी राहते तेव्हा तुमचं एकदम स्पीडनं चालू नसते. म्हणून राहिलो. अरे थांबा म्हटलं. मानाचा गणपती राहिला ना राजू. मानाचा गणपती द्याचाच राहिला ना तुम्हाला. हेच मूर्ती घेऊन चालले काय. का बे असंच काम आहे का तुमचं. लक्ष नाही राहत ना काही नाही. मानाचा गणपती तर ना त्याचाच तर मान आहे. हे तर मूर्ती फक्त लोकल दाखवले. चल जाय विकास उतर पटकर रे खाली. जाय गणपती घेऊन आपला. आरती कर त्याची आणि घेऊन ये लवकर. जाय. अरे घे रे मोहन दा घे गणपती घे. आपल्या मानाचा गणपती घे. अरे घेतला ना मानाचा गणपती तात्या. अरे धन्यवाद गजू भाऊ. आमचं लक्षच नव्हतं राजू. असं आहे ते गडबडीत राहिला आपला मानाचा गणपती. अधिक वापस लागला असता आम्हाला. अरे कसं आहे आज आहे गडबड. तुम्हाला माहिती आहे. मी तुम्हाला पहिलेच म्हटलं 2 दिवस अगोदर गणपती घेऊन जा. तुम्ही काय ऐकता. कसं मी असलं म्हणजे बरोबर देतो. आता ते पोट्ट्याचं लक्ष गेलं. मानाचा गणपती राहिला म्हणे त्याचा म्हणून. नाही तर काय माझे लक्ष नाही राहत. कसं आहे आज गडबड राहते ना. आज सगळ्याच्याच मूर्त्या देणार म्हटलं. आज आम्हाला टाइम होते. पाहिजे तुम्ही. होतेच नाव गजू भाऊ. आता आम्हालाच पाना 3 घंटे कुठे चालले गेले माहित नाही पडले. बा आता 2 वाजेपर्यंत चौकात जाणार आहे. चौकातून रॅली काढणार म्हटलं. गडबड राहतेच ना मागं. एवढा मोठा व्यवसाय असला म्हणजे करणारे तुम्ही एकटेच. चला येतो मग. लय टाइम उराला गोष्टीत नाही येतो म्हटलं मग. हा या टाका ना तात्या. हनुमान गेर करा चालू पटकन या. आणि आरामानं चालू द्या म्हटलं. अरे मोहनदा चिंटाले सांग का त्याच्यावर पडदा टाक. तसा नसते नेत म्हणते गणपती. उघडा नसते नेत म्हणते. झाकून न्या लागते म्हणते. पडदा टाकायला लाव त्याच्यावर. आणि मानाचा गणपती त्या मोठ्या मूर्तीपाशी ठेवून दे. अरे हा रे बरोबर आहे विकासाचं. बरोबर आहे. त्या नामदेव काकाच्या मागाय म्हटलं. लाल कपडा तो टाकून दे मूर्तीवर. अबे आमच्या अंगावर काय टाकू राहिला. गणपतीच्या अंगावर टाकणं. आमच्या अंगावर काय टाकू राहिला. चंगळ काय करू राहिला फालतूच इथं. अरे चेंगळ्या नका करू रे बाबू. चेंगळ्या नका करू म्हटलं. गणपतीची मूर्ती आहे म्हटलं बाजूला. चेंगळ्या नका करू. पायरे विकासा जमला काय तर पायरे दिसू राहिली का आता मूर्ती. नाही आता नाही दिसू राहिली. चला करा चालू करा होता त्या. चालू करा. आरामानं चालू दे एकदम. माझा गड्डे आले म्हणजे आरामानं चालू दे जा. बापरे तात्या गणपती बसे म्हटलं तुमच्या टालीवर. तर पहिल्याच सेलमध्ये गाडी उचलली म्हटलं. पहिल्याच सेलमध्ये गाडी चालू झाली म्हटलं तुमची. आवना का चमत्कारच आहे. चला मग चालू देऊ. अरे तात्यावर स्पेशल गणपती बाप्पाची कृपा आहे म्हटलं. कोणाला एवढं पिकत नाही तेवढं पिकते म्हटलं. सांग राजा. गणपती साक्षात प्रसन्न आहे त्याइले. अहो दादा लय मूर्त्या होत्या म्हटलं. यावेळेस मंडळाला वाढू राहिले म्हटलं दिवसेंदिवस. राजा लहान मोठ्या मूर्त्या होत्या म्हटलं तिथं. अरे तू जेव्हा सांगायला गेलो तेव्हा होता काय. पाहिलं नाही का त्या पुढे गोडाऊन भरलं होतं म्हटलं. आता हे एकच गोडाऊन आहे का तिथं कुंभारवाड्यात. असे तर कमीत कमी 70-80 गोडाऊन असं. दिवसांदिवस म्हटलं मंडळ वाढूनच राहिले ना. कमी थोडी होऊ राहिले. आणि मोठ्या मूर्त्या सांगू राहिले म्हटलं लोक. मोठ्या मूर्त्या कायले म्हणते. आता हेच तर आपली मूर्ती म्हटलं जवळपास 10 फुटाची आहे. लोकांच्या म्हटलं 20-30 फुटाची आहे. मंडळ किती मोठे असं. अरे विकासा डीजेवाला आला का नाही याला म्हणते चौकात आपले. आणि कोणा मंडळापाशी आपलं उभं कोण सांगन त्याले. अरे नाही पोचलो म्हणे मी तर चौकात उभा आहे म्हणे. किती वेळचं तुम्हाला किती वेळ लागते म्हणे. मराठीत बोलला का त्यासोबत तो. मराठीत बोलला काय.
अरे नाही ना रे, इंग्लिश बोलला मी तुला मराठी सांगू राहिलो. तो इच्छा होय काय राजा? तो तर तिकडे वाटते युपीचा का एमपीचा होतं, काय माहित कुठचा होता तो. जाऊ दे ना. डीजे तर एक नंबर आहे म्हटलं आपल्या मंडळात, आणि बँड पार्टी आहे. बँड पार्टी कोणती आहे म्हटलं? ढोलताशी बी आहे वाटते ना, दिंडी आहे वाटते. ते सर्व आखरीच्या दिवशी. आता पहिल्या दिवशी आपण फक्त डीजे सांगून, बाकीच्या दिवशी मग पाहू आपण काय आहे ते. ते पूर्ण आखरीच्या दिवशी लावायचं म्हटलं आपल्याला. बाकी अरे एवढं सारं पहिल्या दिवशी लावतो काय? आखरीच्या दिवशी राहू दे ना काही. आखरीच्या दिवशी मजमा थोडा मोठा वाटते, सगळे रॅलीत लावते. पहिल्या दिवशी कोणी रॅलीत नाही लावत नाही एवढे. आपल्याला फक्त चौकापासून तर आपल्या मंडळापर्यंत वाजत न्यायचं आहे. मग आखरीच्या दिवशी पुरी रॅली घुमवायची आहे. नाही हे बरं केलं ना तुम्ही. पहिल्या दिवशी चौकापासून आपल्या मंडळापर्यंत, मग आखरीच्या दिवशी लागीच तर पूर्ण रॅली घुमवते. तेच ना, तेच तर म्हणून राहिलो आम्ही तुले. बाकीचे कुठे आहे म्हटलं तात्या? बाकीचे कुठे आहे? मागं बी नाही दिसलं ट्रॅक्टर. कुठे गेले बाकीचे? अरे आपल्या समोर निघाले ना ते, आपल्या पहिलेच तर गेले असं ते. आपल्याला आराम जावं लागते ना. गणपती बाप्पा आहे ना आपल्या टालीतनी. ते काय माणसं होते. काही गाडीनं आले, काही ट्रॅक्टरनं आले, पोचले ते घरी. आता ते हे करू राहिले असं रॅली काढायची फिल्डिंग. पाहिजे समोर गड्डा आहे, आरामानं घेजा बा, आरामानं घेजा. अरे हा आरामानच घेतो ना. किती आरामानं चालू राहिलो. आता तो 1.5 घंट्याचा रस्ता आहे, 3 घंटे लागते म्हटलं आपल्याला पोचाले. गाडी आरामानच चालवा म्हटलं तात्या. लेट पोचलो तर चालते, असं काही नाही का लवकरच पोचलो पाहिजे. आपल्याला काय रॅली थोडी लावायचं आहे म्हटलं. आपल्याला काय चौकापासून आपल्या मंडळापर्यंत नाही ना. मग लागेच तर आखरीच्या दिवशी लागेच तर थोडंसं स्पीड नाही चालवलं तुम्ही गाडी, तर काही फरक नाही पडत. पण आता कसं आपण दोरीगिरीनं काही बांधलं नाही ना, मूर्तीला पकडूनच आहे ना आपण. पण तात्या राजे मूर्तीला भारी होती म्हटलं ते. मूर्ती किती भारी आहे आपली आली, पुरी मातीची आहे ती. मग आणि तू तर म्हणे बाबू म्हणे 20 फुटाची मूर्ती सांग म्हणे. 20 फुटाची मूर्तीले किती जण पकडायला लागले असते, क्रेनच बोलावं लागली असती म्हटलं आपल्याला. अबे 10 फुटाची तर किती क्विंटलची आहे म्हणते ते. काही मला सांगितलं, मला लक्षात नाही उराला गजानन भाऊनं. इतरी क्विंटलची आहे म्हणते ते. आणि आता तू सांग, जर 20 फुटाची मूर्ती सांगितली असती मातीची, तर ते उचलणं झाली असती का आपल्याच्यानं? क्रेनवाल्याला बोलावं लागलं असतं म्हटलं. अरे नाही तात्या, एवढीच मूर्ती ठीक आहे. 10 फुटाची ते लय झाली माझ्या हिशोबानं तर. पण आता कसं यावर्षी मंडप बी मोठा आहे म्हटलं आपला, तर त्या हिशोबानं ते 10 फुटाची मूर्ती ठीक आहे. अरे चिंट्या बरोबर बसलाय ना. झटक्या बटक्यान पाहिजे दबून जाशील. अरे नाही दादा बरोबर आहे. हे का हे पाय इकडे. ते मागं हात दाखवू राहिलो मी त्या हात पाहू का काय पाहू, समोर गाडी पाहू का त्याला हात पाहू आहे ना. बस ते पुरे बिनकामाचे आहे, ते त्या ट्रॅक्टरमध्ये चालले गेले. त्यांना ज्यांना काहीच नाही, फक्त ते नाचाच्या कामाचे आहे, ते पुरे त्या ट्रॅक्टरमध्ये चालले गेले. कामाचे पुरे आपल्या ट्रॅक्टरमध्ये. आपला 10-15 जणांना होते ते मंडळ उभं, नाही तर बाकीचे फक्त नाचायला दिसते मला. आपण आहे इंटरेस्टेड म्हणून ते मंडळ उभं होते तरी, आणि गणपती तरी बसते. नाही तर काही कोणाला घेणं नाही म्हटलं. वर्गणी तर स्वतःहून कधीच देत नाही ते. आता पाहिजे ना बाकीचे पाहिजे म्हटलं फक्त तुले नाचाले पहिले दिसन, आणि जेवायला बी म्हटलं पहिल्याच पंक्तीत बसते. आणि घरी चालले जाते. वाढणं तर नाही करू लागत राजा. बाय तशाच आहे म्हटलं. आपल्या गावातल्या निसापुसाली बी नाही आहे. जरासं बोलावलं का तब्येत खराब आहे, वावरातून आली न असं आलं तसं झालं. अरे लय चॅप्टर आपल्या इकडे बाया बी. म्हटलं गणपती आणते का नाही आणत? किती वेळ झाला म्हटलं? आपण किती वेळचं निघालो? अरे मूर्ती आहे ना ट्रॅक्टरमध्ये. आरामानं येते ते. एखादा म्हणा येईन काय. आरामानं आणा लागते. मूर्तीला काही लागलं नाही पाहिजे ना. आला वाटते चौकात गणपती. तात्या आली इकडून. अरे काय म्हणते तात्या, कुठपर्यंत आला आपलं गणपती? अरे गणपती येऊन तर चौकात उभा आहे. गणपती चौकात येऊन उभा आहे आपला. जा ना तुम्ही, जा ना, या ना पाहून. मी आलो इकडे. महाराजाला सांगा लागते ना पूजा गिजाचं तयारी करायसाठी. महाराजाला सांगायला आलो. महाराजच्या घरी जातो, जरासं पूजा गिजाचं करून ठेवतो ते. बरं ठीक आहे. मग जा तुम्ही, महाराजाला सांगून द्या, आम्ही जातो चौकात. अरे मूर्तीपाशी कोणी ठेवलं नाही काय? गणपतीपाशी कोणी आहे नाही का म्हटलं? सगळेजण इकडे आले काय? अरे नाही नामदेवराव आहे, दिलीप भाऊ आहे, लय जण आहे तिथं. मूर्तीपाशी लय जण आहे. मी आलो इकडे महाराज सांगाले. जा मग, जा चौकात उभे राहा थोडेसे. मी येतो जरा इकडलं ताल तंबुरा लावून. हाय का नाही आहे महाराज घरी? ओ महाराज या ना बाहेर थोडे. अरे कोण म्हटलं? थांबा थोडेसे, चष्मा लावू दे बा. डोळ्या नाही काही दिसत नाही आता पहिल्यासारखं. अरे तात्या होय काय? बोला तात्या, काय म्हणते भावा? लय दिवसाबाद आले. चल ना अंदर, चल ना, चाय पाणी घ्या ना काही. अरे चाय पाणी नंतर कधी घेईन म्हटलं. आज आपले गणपतीने बसत काय राजू? गणपती बसते ना. म्हटलं भेटन का नाही भेटन तुम्ही, म्हणून लवकर आलो मी. त्याला गणपती उभा करून चौकात आणि तुम्हाला भेटायला आलो. एक काम करा फक्त तुम्ही, कळस पूजा करायची आपल्याला गणपती बसाची. तर काय आहे तर लवकर तयारी करा, तुम्ही मंडपात येऊन जा आपल्याला. बरं काही हरकत नाही. तुम्ही निश्चिंत राहा. तुम्ही रॅली येईपर्यंत इथं पूजा गिजा मांडून मी तयार राहतो. कोण बसू राहिला पूजेत? कोण बसू राहिला? मी बसतो आणि माझी घरवाली, 2 जण बसतो आम्ही. ठीक आहे, तुम्ही तयारी करून ठेवून द्या. काय लागते ते अक्षी कुकू, काय फळं आणा लागते, 12, 13, 14, 15 जे बी लागत असेल तुम्ही या तिथं. मी पोट्ट देतो, सांगून लागेल तर या तुम्ही मंडळात या पटकन. काम करा तुम्ही, करता टाइमपास फालतूचा. तुम्ही जा 2 मिनिटात घरी आणि लवकर तयारी करून या. मी इथं थांबतो, माझ्यासोबतच चला. बरं तसं म्हणता काय? बरं ठीक आहे मग 2 मिनिटं आम्ही फक्त. तुम्हाला तर म्हटलं चला चाय पाणी अंदर घेऊ म्हटलं, थोडासा नाश्ता पाणी करा थोडासा. कसा टाइम होते ना रॅलीत. नाही ना घनश्याम महाराज, ऐकत जाणार थोडेसे. नंतर कधी घेईन ना चाय पाण्याला. का दिवस आहे, गणपतीचा वेळ गेला नाही पाहिजे ना, मुहूर्तावर बसला पाहिजे ना. जा पटकन या 2 मिनिटात. हो का झोपले का बाबा? झोपले का? चल ना पटकन. अरे 2 मिनिटात आम्ही बस आलो, कपडे घालू. चला या पटापट. काय तात्या, काय 300-400 स्क्वेअर फूट मध्ये बांधला का मंडप बाबा? एवढा मोठा मंडप? अरे मूर्ती मोठी आहे ना. मग मूर्ती मोठी आहे ना, पाहत आहे तुम्ही. आता चला ना अंदर, चला ना. म्हटलं पूजा सामग्री लागेल ना आपल्याला. कळस पूजेसाठी पूजा सामग्री लागेल, ते आणून द्या म्हटलं तुम्ही मला. माझ्या काही रिकाम पण नाही आहे. मला आता गणपतीचा मजमाचं करायचं आहे मॅनेजमेंट. तर म्हटलं मी तुम्हाला पोरगं देतो, त्याच्यावरची पैसे देतो. काय आहे ते सगळं त्याला लिहून द्या, तो आणून देतो तुम्हाला. बरं तसं करा मग. काही केलं तसं दूर आलं ते, तसं करा मग. अरे हो रावल्या बोला ना तात्या, काय म्हणता? म्हटलं एक काम करले का तू? एक काम कर, किराणा दुकानावर जाय, काय काय पाहिजे ते फळं फ्रुट सगळं आपलं नाव सांगून दे तिथं. आपलं नाव सांगून दे, मग मी पैसे देऊन देते. तात्याने सांगितलं म्हणा. आणि काही अडचण आली तर मला फोन करतो. यायला आणून दे तेवढं सामान.
राजीव मला मिरवणुकीत जायचं आहे ना, तुम्ही काय तात्या मला इथं लटकून दिलं? अबे आपल्या घरची गाडी घेऊन जाय, पटकन होते त्याला. हा मी तिकडे करतो ना, मी तिकडे नाही गेलो तर मग आपला गणपती निघन काय? जाय 5 मिनिटाचं काम ते. बरं बरं ठीक आहे मग तात्या. घनश्याम महाराज देते म्हटलं तुमचं काम करून, काय येईल सांगून देजा, आणून देत्या. चला मी येतो मग. तू चल सोन्या माझ्यासोबत चल, तू पटकन चल. अबे पण नेऊन कुठं राहिला ते तर सांग, म्हणजे नेऊनच राहिला का तू फक्त? अरे तू चलताच आहे, माहीतच पडते तुले काय नेलं तर. अरे यार माझ्या लक्षच नाही. पाय यार त्या बरोबर झालं लक्ष दिलं तर. गुलार तर पाहिजेच का, बिना गुलाराचा गणपतीची मजाच नाहीये. घे चांगले 3-4 कट्टे, अर्धे पैसे तू दे, अर्धे पैसे मी घेतो. हा घेऊन देऊ आपण, 2 कट्टे घेऊन घेऊ. बोला काय पाहिजे होतं भाऊ? म्हटलं हा गुलाराचा कट्टा काय किलो दिला म्हटलं? 200 रुपयाचा आहे भाऊ तो. 30 किलोचा आहे, 200 रुपयाचा. म्हटलं 200 2 लावून द्या ना. 4 घेतो मग. भाऊ दिले असते, पण कसं आहे गणपतीच्या गुलाराचे भाव वाढले राहते. आता आम्हालाच नाही भेटला तेवढ्यात, आम्हाला काय भेटते? एका कट्ट्यामध्ये 30 रुपये उरते. आता तुम्हीच विचार करा. बरं बरं ठीक आहे मग 2 देऊन द्या. आणि पाणी आहे का म्हटलं? पाण्याची बॉटल आहे तुमच्यापाशी थंडीवाली प्याले? आहे ना, लहान पाहिजे का मोठी पाहिजे? मोठी द्या, मोठी थंडी द्या एकदम चिल्ड. हा हे घे पाणी बॉटल. पेलाय का पुरी बॉटल? अबे मी म्हटलं अर्धी पिऊ. लेका काय लेका माणूस आहे तू. द्या दुसरी द्या एक बॉटल. अरे लेका सोन्या ताण का काय लागली होती माहित नाही का तुले? हा अबे इकून गेलो तेव्हापासून पाणी नाही पेलो म्हटलं, तिकून येईपर्यंत आता पेलो म्हटलं पाण्याची बॉटल. अधिक ताण लागलेलीच आहे, आता घरी जाऊन पिन. घ्या भाऊ पाण्याची बॉटल घ्या. आता वाटवाले का बरं काय लेका कोळला कोळला लेका गया घालता रे बाबा, कच्च्या कसं वाटे. नाही तर म्हटलं बस बाबा झालं म्हटलं काम खतम. लहान गरमी का काय होय कागा? तू इथं पेला पुरी बॉटल आणि मला म्हणून आला होता का पुरी पेला का उपसला का म्हणून. म्हटलं भाऊ आला का म्हटलं गणपती चौकात लागले का म्हटलं सगळ्याचे गणपती रॅलीसाठी? पहिल्या दिवशी कोणी घुमत नाही ना, आखरीच्या दिवशीच तर निघते आपल्या इकडे रॅली. मग 36-37 मंडळ राहते ना, माहित नाही का तुम्हाला? आखरीच्या दिवशीच राहते रॅली. आता पहिल्या दिवसची नाही आहे. आता आम्ही काढू राहिलो चौकापासून काढतो बा मंडळापर्यंत, नाही काय? पहिल्या दिवशी काय एवढा खर्च करत नाही म्हटलं. आखरीच्या दिवशी मग लागीच तर ढोल ताशे आहे, डीजे आहे. तुम्ही काय येत नाही का बाबा, का दुकानातच राहसान काय? आता 5 मिनिटात मी तुम्हाला रॅलीत दिसतो पहा ना. हा आता म्हटलं माझे बाबा बसले इथं दुकानावर का मी रॅलीत? मला गमून नाही राहिलं म्हटलं. मला पाहिजे गणपती. मला गणपतीसाठी तर राजीवने सुट्टी घेतली. हा आणि मी नाही येईन तर बस झालं, मग गोष्ट झाली. मी पाहू राहिलो माझे बाबा कधी येते, मी कधी सटकतो इथून. हे काय म्हटलं पैसे 2 गुलाराच्या पोत्याचे आणि 2 पाण्याच्या बाटलाचे. आता म्हटलं पाठीवर घ्या लागेल आपल्याला एक एक, त्याच्याशिवाय काय पर्याय नाहीये. दे मग पाठीवर ठेवून दे, पाठीवर घेऊन जातो. अरे द्या भाऊ, या थोड्याशा बाहेर या दुकानाच्या, माय पाठीवर द्या थोडंसं ठेवून एखादं. अरे पायजा राजीव घसरू आलं म्हटलं, जरा बरोबर ठेवून द्या म्हटलं, जरा वरता द्या वरता करून. पाहिजे बरोबर नाही जा. जमलं काय पहा बरोबर. अरे हा द्या सोडून, तुम्ही द्या सोडून आता. अरे गाडी काय यायला लागत होती, गाडीवर चालली जात होते, पैदल झाले. हो राजीव, मला काय सांगितलं नाही नाही तर आपल्या रस्त्यावरच घर होतं, घेऊन येत होतो ना गाडीवर चालले जात होते ना. आता पाठीवरच नाही लागते ना, जवळच आहे म्हणे. हा पाहिजे रे सोन्या, चल समोर. पाहिजे आराम नाही जा, नाही तर ते सांग गंडून आळसान पोतं कुठं बी रस्त्यावरच. आपल्या लेका पुरी पाटा काढली रे बाबा, पाटा काढली. काय लेका सांगितलं असतं असं गाडी घेऊन घेतली असते ना आपली. अरे मला वाटलं जवळच आहे, म्हटलं काय थोड्यासाठी गाडी घ्या, आहेच काय म्हटलं 30-30 किलोचे. बरं एक काम कर, इथं ठेवून दे. आता ट्रॅक्टर लागते, ट्रॅक्टरात टाकून देता येते मग. अरे मानीला काय झालं सोन्यात आले, मानीला काय झालं? आता कायले फालतू तोंड खराब करू आला. हा एका नस लावून टाकली त्या मामानीची, ते पोतं उचलून. कधी बापजन्मी मी उचललं नसेल म्हटलं पोतं ते. काय ले काय खरंच चेत्या माना लागले का तुले? थांब मी मान मोडून देतो, येते बरोबर ते जागेवर. बस रे आली रे जागेवर, आली रे बस. काय MBBS केलं का त्या? हा MBBS केलं तर लेका पुरी जागेवर आली नाही का त्या? हे कायचा MBBS बे, असंच मान फान मोडतो मी कधी सकाळी उठल्यावर नस लागल्यावर. त्याच्यानं त्याला करून पाहिलं. बरं चल बरं मंडळापाशी चल बरं, काय चालाय तर? मी काय म्हणून राहिलो दोघाली बी? बोला ना दिलीप काका, काय म्हणून राहिले होते? म्हटलं तात्याचा फोन आला होता, म्हणे खिचडी काही बनवा म्हणे, मसाला भात वगैरे. कसं आहे पोट्टे भूक गीक लागीन म्हणे त्याला, म्हणे नाश्ता तर काय खाईन म्हणे. आता आपल्याला होते म्हणे रातचा टाईम म्हणे, 10-11 वाजते म्हणे गणपती बसाले म्हणे. तर खिचडी बनवायला लाव म्हणे पोट्ट्याले म्हणे. तर एक काम करा, तुम्ही दोघं खिचडी बनवायला भेटून जा. हा मी काय तुम्हाला गंज घीन सगळं भात गीत आलू गिलू सगळं करून देतो तुम्हाला. आम्हाला काय त्याच्यातलं समजत नाही, तुम्हाला समजते त्याच्यातलं. तुम्ही बनवा मस्त तुमच्या हाताने, वाटल्यास एक गंज बनवून टाकू. एक गंजात पूर्ण येऊन जाते आपल्या मूल्याचं. बरं तसं करता का? तसं करा मग. चला या मंडळाच्या मागे या मग पटकन या. चला तुमच्या मागे येतो आम्ही. अरे सोन्या, त्या मानेल काय झालं? थोडीशी हेकोडी दिसू राहिली म्हणून म्हटलं काय झालं, पडला काय कुठं? पडलो गिळलो नाही, याच्यासोबत गेलतो बाबा गुलाराचे पोते आणाले, तर ते घेतले पाठीवर. त्याच्यानं ते मानीची नस लागली, त्यानं आणली थोडीशी जागेवर, नाही तर पुरी स्थिर बी झाली होती ते. अरे दिलीप काका गंज न्यायला आले का म्हटलं खिचडीचा? अरे नाही रे, खिचडी बनवाने लागेल का पोट्ट्यासाठी? लेका उपाशी आणले का पोट्टे? कसं आहे, एक वेळा खिचडी गंजभर बनवून घेतली, मग कुठे घुमत राहिलं दिवसभर. आता रातचे 10-11 वाजते आपल्याला गणपती बसवाले. म्हटलं खिचडी बनवून घेतली गंजभर का पुरून जाते ते सगळ्याले नाश्ता म्हणून. हा अरे डबल काय त्रास घेऊ राहिला? खिचडी बनवून ठेवली ना आम्ही, खिचडी बनवून ठेवली. जसं आम्हाला माहित पडलं, कसं आहे मागच्या वर्षीला पंचायत पडली होती ना, त्याच्यानं आम्ही आता पहिलेच बनवून ठेवून दिली. ते मस्त गरम आहे, काही लोणं का घेऊ. सोयाबीनच्या वड्या आहे, त्याच्यात आलू आहे, गोबी आहे, मस्त व्हेज पुलाव सारखीच बनली आहे. काही लोणं का घेऊ, फक्त ट्रॅक्टरमध्ये तेवढं तुम्ही गंज टाकून देता, ठीक आहे? खाली पेपर टाकता, नाही तर ते ट्रॅक्टर पुरा काय होऊन जाईल, मग पोट्टे गिट्टे खेळते ते पुरे कपडे भरून जाते त्याचे. अरे बरं केलं. अरे घ्या ना दिलीप काका, घ्या ना. अरे खाना रे चेतन सोन्या, खाना. भूक लागली असेल तर खाऊन घे थोडीशी, आणि टेस्ट कशी झाली ते सांगा आम्हाला. बरं खातो ना बा, काहून नाही? भूक तर लागलीच आम्हाला ताकद ना. नाही रे सोन्या, वा किती वेळची भूक लागली बा, फक्त पाण्याची बॉटल पेलो म्हटलं.
तेवढी बस. बरं यायला देऊन दे. मला तर काही एवढी भूक नाही लागली. मला भूक लागली म्हणजे मी खाऊन घे. यायला देऊन दे तो पहिले. चला घ्या रे, का चारून देऊ आता तुम्हाला? घ्या ना, माझ्या हात देऊ राहिला ना, का गरम गरम आहे ना. बापरे गरम हो अजय भाऊ, गरम गरमला आहे हो अजय भाऊ, पण वास भल्ला सेंटेड येऊ राहिला. यम 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 यम. अरे कसा झाला रे? टेस्टी झाला का नाही झाला अजयच्या हातचा भात? अरे एक नंबर बनला, एक नंबर. खरंच का काही लावू राहिला बा? हा तू सांग रे चेत्या. अरे आपलं तर इथं जेवण झाला आता काही विचारू नका अजय भाऊ. बनला ना एक नंबर, काही कमी जास्त तर नाही झालं ना? अरे एक नंबर बनला ना, एक नंबर बनला. घ्या दिली भाऊ एखादा घास खाऊन पा. अरे नाही नाही खाय तू, नंतर खाणं जाय म्हटलं. अरे भल्ली चव आहे अजय भाऊ तुमच्यावाल्या. अरे मॅने बनवला, गुड्डू भाऊनं बनवला. गुड्डू भाऊ होते, मी होतो, तिघं जाऊ मिळून बनवला तो आम्ही. एकट्यानं थोडी बनवला काही. तो गंज तेवढा घेऊन जाता म्हटलं आठवणीनं. मी काय म्हणतो, गंज घेऊन तिकडे घेतल्यापेक्षा त्याच्यापेक्षा म्हटलं पोट्ट्याला एक एक इकडे पाठवलं तर. अरे हा दिलीप भाऊ तुमचं सगळं बरोबर आहे, पण बाकीचे पोट्टे बाकीचे पोट्टे इकडे येऊन का खाले? त्याच्यापेक्षा तो गंजच तिकडे घेऊन जाणार. बरं बरं तसं म्हणतो काय अजय? बरं गंजच घेऊन झाला का तिकडे? अरे म्हटलं तो डीजे वाला आला का नाही आला? का कुठं गेला, गायब झाला काय? त्याला खिचडी खाऊ घाल ना. अरे खाल्ली बी त्यानं खिचडी, ते काय राहिले काय? खिचडी खाल्ले आणि थोडेसे आराम करतो म्हणे, मग लावतो म्हणे डीजे. लावतो म्हणे ना, ठीक आहे मग घेतो त्याची ट्रायल, पाहतो त्याचं कसं काय आहे तर. कुठं आहे म्हटलं तो डीजे वाला? कुठं आहे उभा? चौकातच केलं त्याला उभं. म्हटलं इकडे काय आहे ते करत बस, आणि लवकर म्हटलं तयारी कर त्याला डीजेची. आता पोट्टे आहे म्हटलं नाचायला तयार. चला मग झालं आमचं खाणं, येतो आम्ही चौकातून. चला रे चला. चल ना अजय तू बी येतो ना, तुमच्या मागं येतो ना. इकडे सेटिंग करून देतो, सिलेंडर वापस नेऊन देतो, शेगडी गिगडी आणि तो तुमच्या मागच.